नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत पावसाचा निसर्ग आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात वाढणारी उष्णता आणि कोणत्या जिल्ह्यात किती तापमान असणार आहे. राज्याचा एकूण आढावा. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट हळूहळू वाढत आहे. बहुतेक भागात तापमान 35 सेल्सिअस ते 42 सेल्सिअस दरम्यान आपल्याला जाणवणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 43 डिग्री पर्यंत आपलं पोहोचण्याची शक्यता आहे. जिल्ह्यानुसार तापमान अंदाजे अतिउष्ण भाग 40 ते 43 डिग्री पर्यंत जाणार आहेत. विदर्भ 42, चंद्रपूर 43, अकोला 41, अमरावती 41 या भागात हीट वेव्हचा सर्वाधिक परिणाम आपल्याला जाणवेल. मध्यम ते जास्त उष्णता 38 डिग्री सेल्सिअस ते 40 इथपर्यंत आपल्याला जाणवणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी यामध्ये आपल्याला 38 सेल्सिअस पर्यंत उष्णता दिसणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेतकरी मित्र आहात तर आपल्या पिकांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, कारण की तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण होते, पण आता उष्णतेची लाट येताना आपल्याला दिसणार आहे. म्हणूनच म्हटलं की चला आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक व्हिडिओ झालाच पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. तर कोणत्या भागामध्ये किती पाऊस होणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला या पावसातला निसर्ग या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बघत आहोत अहिल्यानगर, बीड, नांदेड, लातूर, पुणे, मुंबई, इकडे वरती बोईसर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लोणार या ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाट आपल्याकडे येताना दिसत आहे. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की जेवढा पाऊस आपल्याला धोकादायक आहे तेवढी उष्णताही आपल्यासाठी धोकादायक आहे. तर चला मित्रांनो, मध्यम उष्णता 35 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस पश्चिम महाराष्ट्र, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर यामध्ये आपण बघू शकतो 37 सेल्सिअस, 38 सेल्सिअस आणि 39 सेल्सिअस पर्यंत ही उष्णता आपल्याला जाणवणार आहेत. मित्रांनो, येथे समुद्रामुळे आर्द्रता जास्त आणि उष्णता कमी जाणवते. या उष्णतेच्या मागचे कारण आकाश स्वच्छ असल्यामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर पडतात. उत्तरेकडून येणारे गरम वारे, पावसाचा अभाव आणि कोरडे वातावरण महत्वाचा इशारा. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे शक्यतो टाळा. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण पाणी भरपूर प्या. लहान मुले, वयोवृद्धांची विशेष काळजी घ्या. शेतकऱ्यांनी पिकांना पाणी व्यवस्थापन योग्य ठेवावे. महाराष्ट्रात पुढील काही दिवसात उष्णतेचे लाट आपल्याला येताना दिसत आहे. विशेष विदर्भ आणि मराठवाडा भागात जास्त तापमान आणि हीटवेव्ह जाणवेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आजसाठी एवढंच. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊया. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की आपल्या शेतकरी मित्रांना अशा व्हिडिओची खूप गरज असते. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.